नमस्कार, मी प्रज्ञा. आपल्या प्रज्ञा जॉयफुल लाईफ या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान. माथेरानला जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय चांगला आहे. यासाठी अगोदर आपल्याला नेरळ स्टेशनला जावं लागतं. तर आम्ही सकाळी ठाणे स्टेशनवरून कर्जत ट्रेनने नेरळला पोहोचलो. CSMT वरून कर्जत ट्रेन 1 ते 1.5 तासाने असतात. नेरळवरून माथेरानला टॉय ट्रेनने आपण डायरेक्ट जाऊ शकतो, परंतु पावसाळ्यामध्ये ही टॉय ट्रेन बंद असते. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही टॉय ट्रेन चालू होणार आहे. नेरळ स्टेशनला लागूनच हे टॉय ट्रेनचं वेगळं स्टेशन आहे. आपल्याकडे वेळ असेल आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर एकदा या टॉय ट्रेनने माथेरानला जायलाच पाहिजे. नेरळ स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत. सकाळी लवकर आल्यामुळे आम्ही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे इथे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जाऊन आम्ही नाश्ता केला. इथे असणाऱ्या रिक्षा स्टँडच्या थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर टॅक्सी स्टँड आहे. तर नेरळवरून आपण टॅक्सीने अमन लॉजला जाणार आहोत. नेरळ स्टेशन ते अमन लॉज पर्यंत ही शेअरिंग टॅक्सी आहे. पर पर्सन 100 रुपये चार्जेस हे टॅक्सीवाले घेतात. या टॅक्सीमध्ये बसून बाहेरची सुंदर दृश्य बघत 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण अमन लॉज पर्यंत कसे पोहोचतो ते कळत देखील नाही. तर हे आहे माथेरानचं प्रवेशद्वार. टॅक्सीवाले आपल्याला इथपर्यंत आणून सोडतात. इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचं तिकीट काढावं लागतं. तर इथं आम्ही पहिल्यांदा तिकीट काढलं आणि पुढे निघालो. पुढे अशी बोगद्यासारखी प्रतिकृती बनवलेली आहे आणि या लोखंडी बोगद्यातून आपल्याला पुढे जावं लागतं. अमन लॉज पासून माथेरानला जाण्यासाठी 3 पर्याय आहेत. एक म्हणजे टॉय ट्रेन, दुसरं ई-रिक्षा आणि तिसरं म्हणजे चालत जाणे. आम्हाला टॉय ट्रेनने जायचं होतं, परंतु आम्ही लेट झालो. 9:30ची टॉय ट्रेन होती आणि फक्त 10 मिनिटं राहिली होती. या टॉय ट्रेनचं तिकीट आम्हाला मिळेल का नाही याची काही खात्री नव्हती, कारण या टॉय ट्रेनची तिकीटं ही लिमिटेड असतात. आता माथेरानमध्ये ई-रिक्षाची सुविधा देखील सुरू झाली आहे, त्यामुळे आम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट मिळालं नाही तर पुन्हा ई-रिक्षानं जावं लागणार होतं. तर जाताना इथं MTDCचं रिसॉर्ट बघायला मिळालं. जर तुम्ही इथे राहण्याचा प्लॅन करत असाल तर हे रिसॉर्ट चांगलं आहे. माथेरानमध्ये आल्यानंतर आपल्याला हा लाल ब्लॉकचा रोड बघायला मिळतो आणि दोन्ही बाजूंना असंख्य घोडे असतात. माथेरान हे छोटे हिल स्टेशन आहे असं जरी म्हणत असले तरी हे खूप मोठं आहे. इथे सर्व पॉइंट बघण्यासाठी कमीत कमी 2 दिवस लागतात, कारण इथील सर्व पॉइंट हे एकमेकांपासून खूप दूर आहेत. टॉय ट्रेनचं तिकीट मिळेल म्हणून आम्ही घाईघाईमध्ये इथे आलो. हे अमन लॉजचं टॉय ट्रेनचं तिकीट काउंटर आहे, परंतु इथे आल्यानंतर कळलं की हे तिकीट काउंटर बंद आहे. लिमिटेड तिकीट सोल्ड झाल्यानंतर ते बंद करतात. टॉय ट्रेनचं तिकीट तर मिळालं नव्हतं, पण टॉय ट्रेन बघूया म्हणून आम्ही अमन लॉज स्टेशनवर आलो. आम्ही स्टेशनवर आलो तर 9:30ची टॉय ट्रेन येत होती. इथे थोडा वेळ ही टॉय ट्रेन थांबते आणि पुन्हा माथेरानला रवाना होते. ज्यांना चालत जायचं असतं ते या टॉय ट्रेनच्या ट्रॅकवरूनच माथेरानला जातात. चालत जाण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो असं म्हणतात. आम्हाला काही चालत जायचं नव्हतं म्हणून आम्ही पुन्हा ई-रिक्षासाठी मागे फिरलो. या ई-रिक्षासाठी देखील खूप मोठी लाईन असते. कधी कधी खूप वेळ आपल्याला इथं थांबावं लागतं. साधारणपणे अर्धा तास लाईनमध्ये थांबल्यानंतर आमचा नंबर आला.
प्रत्येकी 35 रुपये रिक्षा भाडे या ठिकाणी आकारले जाते। ही रिक्षा देखील खूप फास्ट आहे बरं का। या रिक्षाने फक्त 10 मिनिटांमध्ये आम्हाला माथेरानपर्यंत पोहोचवलं। तर हे आहे अमन लॉज स्टेशन, जिथपर्यंत आम्ही चालत आलो होतो आणि परत आम्हाला रिक्षा स्टँडपर्यंत जावं लागलं होतं। सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत अनेक वाहनांमध्ये प्रवास करून फायनली आम्ही माथेरानला पोहोचलो। तर ही मगाशी आलेली टॉय ट्रेन आहे। माथेरान स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर लगेच मार्केट चालू होतं। या मार्केटमध्ये सर्व प्रकारची दुकानं आहेत, तसेच अनेक हॉटेल्स देखील आहे। या माथेरान स्टेशनला लागूनच माथेरान गाव देखील वसलं आहे। थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर नोरोजी लॉर्ड गार्डन आहे। तर या गार्डनमध्ये बच्चे कंपनी आणि मोठ्यांसाठी देखील रम्य असं वातावरण आहे। या गार्डनमध्येच आपल्याला माथेरानचा पहिला पॉइंट बघायला मिळतो, तो म्हणजे माधवजी पॉइंट। हा माधवजी पॉइंट एवढा काही खास वाटला नाही। माधवजी पॉइंट बघून झाल्यानंतर आम्ही पुढे चालत निघालो। तर मध्ये आम्हाला प्रभू श्री राम मंदिर दिसलं आणि या मंदिराजवळच माथेरानचा नकाशा लावलेला होता। तर कोणते पॉइंट आपल्याला बघता येतील असं आम्ही या नकाशावर बघत होतो। तेवढ्यात ज्यांचा घोडा आहे ते काका आमच्या जवळ आले आणि 300 रुपयामध्ये 5 पॉइंट दाखवतं असं ते म्हणाले। माथेरानला आल्यानंतर घोडेसफरीचा आनंद घ्यावा म्हणून आम्ही देखील तयार झालो। तर पहिल्यांदा ते आम्हाला घेऊन आले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय बघण्यासाठी। या संग्रहालयाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक रेखीव पुतळा आहे आणि उजव्या बाजूला 6 पॉइंट दिसत आहेत, परंतु ते भरपूर दूर आहेत। आतमध्ये आल्यानंतर प्राचीन शिवकालीन तोफा बघायला मिळतात। आजही या तोफा चांगल्या आणि सुस्थितीमध्ये आहे। हे संग्रहालय बघण्यासाठी प्रत्येकी 10 रुपये तिकीट आहे। या संग्रहालयामध्ये सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर 2 पहारेकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय सुंदर असा पुतळा आहे। पुतळा पाहूनच मन अगदी प्रसन्न झालं। या संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत सर्व इतिहास नमूद केला आहे। वरती चित्र आहेत आणि त्याबद्दलची माहिती इथे खाली लिहिलेली आहे। शिवकाळामध्ये युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या तलवारी, कट्यार, ढाली, तसेच साखळदंड आणि अनेक प्रकारचं युद्ध साहित्य आपल्याला इथं बघायला मिळतं। इथे एक महत्त्वाची गोष्ट मला बघायला मिळाली, ती म्हणजे महाराजांचे कपडे, अनेक प्रकारची आभूषणं, त्यांची पादत्राणं, कवड्यांची माळ आणि सुंदर असा जिरेटोप। तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। हे संग्रहालय या गोष्टीसाठी खास वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संपूर्ण इतिहास आहे तो या ठिकाणी उलगडून दाखवण्यात आला आहे। आणि या संग्रहालयाच्या शेवटच्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे। तसेच मराठा साम्राज्य किती दूरवर पसरलं होतं ते देखील इथे दाखवण्यात आलं आहे। ते बघून वेगळाच आनंद मनाला होतो।
संग्रहालय बघून झाल्यानंतर पुढचे पॉईंट बघण्यासाठी आम्ही निघालो. हे घोडेवाले काका आम्हाला कोणते कोणते पॉईंट बघता येतील ते सांगत होते. पुढचे पॉईंट आम्हाला बघायचे होते ते म्हणजे किंग जॉर्ज पॉईंट, किंग एडवर्ड पॉईंट आणि लॉर्ड पॉईंट. हे तीनही पॉईंट जवळजवळच आहेत. या पॉईंटवरून दरीत कोसळणाऱ्या धबधब्यांचं रम्य असं दृश्य दिसतं. तसंच या पॉईंटवरून समोर असणारा इर्शाळगड, प्रबळगड, कलावंतीनगड आणि मोरबे डॅम देखील बघता येतो. किंग पॉईंट बघून झाल्यानंतर चालत चालत आम्ही पुढचा पॉईंट बघण्यासाठी आलो, तो म्हणजे इको पॉईंट. या इको पॉईंटवरून तुम्ही जर काही बोललात तर त्याचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो. समोर दिसणारं निसर्गाचं हे रूप खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं, कारण धुक्याची संपूर्ण चादर या डोंगरावर पसरलेली होती. घोडेसफरीचा आनंद घेत आम्ही पुढचा पॉईंट बघण्यासाठी आलो, ते म्हणजे शार्लोट लेक आणि त्याच्याजवळ असणारा धबधबा. या धबधब्यामध्ये भिजण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून या ठिकाणी येतात. तर शार्लोट लेकच्या जवळच अनेक दुकाने देखील आहे. शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. इथून खाली गेलं की पुढे आपल्याला सिलिया पॉईंट देखील बघायला भेटतो. इथे असणाऱ्या या पुलावरून चालत गेल्यानंतर पुढे वरती लेकवर जाण्यासाठी अशा छोट्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या पायऱ्यांवरून वरती गेलो की आपण लेकवर येऊन पोहोचतो. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे हा तलाव पूर्ण भरला आहे. तेव्हा या तलावाचं मनमोहक रूप डोळ्यात साठवत आम्ही काही काळ तिथे थांबलो. या तलावाचं विहंगम दृश्य काही काळ बघितल्यानंतर आम्ही चालत चालत पलीकडे पोहोचलो. इथे डाव्या बाजूला एक रस्ता दिसत आहे आणि उजव्या बाजूला श्री पिसरनाथ मंदिर आहे. तर हे गावचं ग्रामदैवत आहे. हे महादेवाचं मंदिर असून कोकणामध्ये जशी लाल मातीच्या विटांमध्ये घरं बघायला मिळतात त्याचप्रमाणे हे देखील मंदिर आहे. या ठिकाणी येताच मन अगदी प्रसन्न होऊन जातं. या मंदिराच्या बाहेर 2 मोठ्या घंटा आहेत. मंदिराच्या आतमध्ये प्रांगण प्रशस्त आहे आणि गाभाऱ्यामध्ये महादेवाचं शिवलिंग आहे. महादेव मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही परत निघालो. तेव्हा 1 मिनिटाच्या अंतरावरती लॉर्ड पॉईंट आहे अशी पाटी बघितली. तेव्हा हा 1 मिनिटावरती असणारा पॉईंट देखील आपण बघूया म्हणून आम्ही हा पॉईंट बघायला आलो. तेव्हा या पॉईंटवरून देखील दरीचं विहंगम अप्रतिम दृश्य आम्हाला बघायला मिळालं. आता आम्हाला परत निघायचं होतं, त्यामुळे जाता जाता या लेकजवळ असणाऱ्या खमंग खरपूस भाजलेल्या मक्याच्या कणसाचा आनंद घेतला. वेळ कमी असल्यामुळे जमेल तेवढे पॉईंट बघून आम्ही माथेरान स्टेशनवरती आलो. माथेरान स्टेशन ते अमन लॉज पर्यंत टॉय ट्रेनची वेळ या ठिकाणी दिलेली आहे.
आम्ही स्टेशनवर आलो तेव्हा नुकतीच 2 वाजताची टॉय ट्रेन निघाली होती आणि नंतरची टॉय ट्रेन 2:15 वाजता होती. म्हणजे जवळपास 1-1.25 तास आम्हाला थांबावं लागणार होतं. परतीचा प्रवास हा आम्हाला टॉय ट्रेनने करायचा होता, त्यामुळे आम्ही 1 तास थांबलो. 1 तास थांबल्यानंतर आमची टॉय ट्रेन आली. टॉय ट्रेन या खूप कमी आहेत आणि बऱ्याच वेळानंतर असतात, त्यामुळे बरेच लोक हे ई रिक्षाला पसंती देत होते. या टॉय ट्रेनची तिकीटं ही लिमिटेड असतात आणि तिकीटवर आपला सीट नंबर दिलेला असतो. या नंबरनुसार आपल्याला या टॉय ट्रेनमध्ये बसावं लागतं. जवळपास अर्धा तास इथे थांबल्यानंतर आमची टॉय ट्रेन निघाली. आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. निसर्गाचं सुख म्हणजे काय असतं हे अनुभवायचं असेल तर एकदा माथेरानला यायलाच पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक आणि शेअर देखील करा.